शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूरमधील सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत करते. पहिली पत्रकार परिषद होती आहे आपली. इथून पुढे होत राहील. इथून पुढे आपण भेटत राहू, बोलत राहू. मला कल्पना आहे की आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करत आहात आणि आपल्या सगळ्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सोलापूर फार वेगळ्या अर्थाने महत्वाचं आहे. सिद्धरामेश्वराची ही नगरी आहे आणि या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये आत्ताची एकूण स्थिती बघितली तर 11 विधानसभा, 2 लोकसभा आणि एकूण सर्व पेन्शनर लोकांचं गाव असं म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो की ज्येष्ठ नागरिकांची संख्या ज्या शहरामध्ये जास्त आहे आणि शहराच्या स्वतःच्या अशा एक अत्यंत वैभवी इतिहास आहे. त्या वैभवी इतिहासाला अनुसरून आम्ही सध्या अजय दासरीजींनी सांगितलं, मी जाणीवपूर्वक सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे, कारण एक दोघांची नावं माहीत आहेत आणि काहींची नावं माहीत नाहीत, त्यामुळे ती नामोल्लेख राहू नये आणि त्यावरून तुम्हाला पुन्हा वेगळा मसाला मिळू नये की ताईंनी याचं नाव घेतलं होतं आणि याचं नाव राहिलं होतं, तसं नको व्हायला. म्हणून मी नामोल्लेख सगळे टाळत आहे. पक्ष एका कठीण काळातनं जात आहे. मला असं वाटतं की सत्तेच्या ठिकाणी तर सगळे लोक असतात, सत्तेच्या ठिकाणी बसणं काही फार विशेष नाही. माझ्या आजी आजोबांचे मी जेव्हा अनेक प्रसंग सांगते ना, तेव्हा मला एक गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली फार आठवते. आजी सांगते की महालातला संसार कुणीही करेल, मजा तर तेव्हा आहे जेव्हा झोपडीचा महाल करून दाखवता येईल. सो आम्ही त्यात बिलीव्ह करणारी लोक आहोत आणि मला विश्वास आहे की आता जरी थोडासा कठीण काळ असला, थोडासा, फार नाही, मी फार चांगलं, मला जे रूपक आठवतं ते रूपक असं आहे की काही शिष्य तथागतांकडे येतात आणि त्यांना एकदम घाबरून ते सांगायला लागतात की भगवन भगवन काय झालं काय झालं. म्हणतात की इकडनं खूप मोठा एक वाघांचा कळप येत आहे. वाघांचा, सगळे वाघच आहेत सगळे. इतक्यात अजून एक इकडनं शिष्य येतोय आणि तोही सांगतोय की भगवन इकडनं खूप मोठा बकऱ्यांचा कळप येत आहे. आता काय करावं, वाघांच्या कळपाच्या पुढे जावं की बकऱ्यांच्या कळपाच्या पुढे जावं? आणि ते शांतपणे उत्तरत आहेत, मला सांग, जो वाघांचा कळप आहे त्याला लीड कोण करते, त्याच्या समोर कोण आहे? म्हटले वाघांचा कळप आहे पण त्याला लीड एक मेंढी करत आहे. बरोबर. आणि इकडे तो कळप बकऱ्यांचा आहे पण त्याला जी लीड आहे ना ते एक वाघ करत आहे. मग एक काम करा, वाघांचा कळप सोडून द्या, जो बकऱ्यांचा कळप येतोय ना त्याला कसं सामोरं जायचं त्याची युद्धनीती आखा. तात्पर्य काय आहे, लीड कोण करतं हे फार महत्वाचं असतं की जो जसा लीड करतो तसा त्याचा समूह त्या पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवून तो लढत असतो, त्वेषाने लढत असतो. मला बाकीचं काहीच बोलायचं नाही. माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे शिवसैनिक आहे. माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे कुर्डवाडीमध्ये एका नगर परिषदेमध्ये आमची सत्ता आहे. अर्थात 26 प्रभागाचा असणारं सोलापूर, साधारणतः 102 पर्यंतची नगरसेवकांची संख्या, ज्याच्यामध्ये 87 नगरसेवक हे एक हाती भाजपाचे येतात. ते भाजपाचे कसे येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण लोक भाजपाकडे फार जातात म्हणजे भाजप फारच लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष आहे किंवा फार लोकांचे प्रश्न भाजपाला कळतात आणि भाजपकडे गेलो की अगदीच सच्छील वगैरे वृत्तीनं लोक बघतात, असं काही नाही. भाजपाकडे गेल्या लोक जातात त्याचं कारण असं आहे की भाजपा उत्तम पद्धतीने निवडणूक यंत्रणा मॅनेज करू शकतं याचा विश्वास लोकांना आहे की साम दाम दंड भेद कपट षडयंत्र ईव्हीएम मतदार दुबार मतदार काय उमेदवारांची पळवापळवी खरेदी विक्री सगळ्या पद्धतीने भाजपा मॅनेज करू शकते. हे फार विशेष आहे. तर त्यामुळे लोक भाजपाकडे जातात. अन्यथा जर खरंच प्रत्येक जण जर सच्चा दिलाचा असेल तर अगदी चुलूक म्हणू ना, अगदी सहज साधं उदाहरण म्हणून, काल काहीतरी भुजबळ साहेबांना क्लीन चिट मिळाली. आता भुजबळ साहेबांना जर क्लीन चिट मिळाली तर याचा अर्थ भुजबळ साहेब सच्चे आहेत.
भुजबळ साहेब सत्यवादी आहेत. माझी तशीच धारणा आहे की ते सच्चे आहेत, ते सत्यवादी आहेत आणि त्यांना क्लीन चिट मिळाली. मग त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर, की आपण एका अत्यंत सच्शील सच्च्या माणसाला त्रास दिलेला आहे, माफी मागितली पाहिजे. इव्हन वाईस वर्षा भुजबळ साहेबांनी आबरू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे HD व्हिडिओ स्पेशालिस्टवर. म्हणजे ज्या पद्धतीने बघा की आमचे नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आरोप झाले, राऊत साहेब तुरुंगवासाला सामोरे गेले, राऊत साहेब बाहेर आल्यावर राऊत साहेबांनी त्यांच्यावर केस टाकली अब्रू नुकसानीची, की तुम्ही अशा पद्धतीने मला हॅरेस केलेलं आहे. कर नाही त्याला डर कसली. पण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, कुणीही यांच्याकडे गेलेला कुठलाही अशोकराव चव्हाण असतील, इथले पण खूप जण गेले असतील. फार धुतल्या तांदळाचे सर्व खूप जण गेले असतील. ह्याच्यातल्या कुठल्या माणसाने त्याला क्लीन चिट मिळाल्यानंतर म्हणजे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं, त्यानंतर असा कोण माईचा लाल आहे, एक राऊत साहेब वगळले तर, की ज्याने भाजपवर आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केले म्हणून भाजपवर ज्याने अब्रू नुकसानीचा दावा टाकला असेल बरं. नॉट अ सिंगल एक्झाम्पल, नॉट ओनली इन महाराष्ट्र, इन ऑल ओव्हर इंडिया एक असं एक्झाम्पल नाही की जो त्याला नडेल आणि त्याच्यावर केस टाकेल. अर्थात तिकडे अरविंद केजरीवालजी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, ही काही फ्रंटवर लढणारी लोक आहेतच, सन्मान्य अपवाद आहेत. पण जे भाजपला सरेंडर झाले चौकशांना घाबरून, त्यातल्या एकाही जणाने नंतर चौकशीतनं सुखरूप बाहेर पडल्यानंतर भाजपवर अजिबातच कुठल्याही प्रकारे अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही किंवा भाजपच्या नेत्याने अपेक्षा सुद्धा केली नाही की साला तुम्ही माझ्यावर एवढे आरोप केले, तुम्ही मला डॅमेज करायचा प्रयत्न केला, तुम्ही माझं प्रतिमाहनन केलं, तर आता तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं म्हणायला पाहिजे की नाही त्यांनी. एकही जण म्हणत नाही. हे हे नेमकं काय आहे? इतकी काय माणसं दुधखोळी असतात का? इतके काय आपण धोत्रावर इन करणारे असतो का की आपल्याला काहीच कळत नाही? तर आपल्याला ते सगळं कळतं. म्हणजे भाजप हा काही फार धुतल्या तांदळाचा सच्छील आणि लोकांना फार आवडतो असा काही पक्ष नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे पैसा जरा जास्त झालाय. मनी मसल पॉवर त्यांच्याकडे चिकार आहे. पण या मनी मसलला उत्तर द्यायला आमच्याकडे मेंटल पॉवर नक्की आहे आणि आम्ही ते ताकदीने लढू शकतो. बाकी इथल्या मंत्र्यांचं काय, इथला आता खूप सारी मला त्याच्यावरती अगदीच पहिल्या दिवशी काही फार बोलायचं नाही. परंतु अ, ह्या सगळ्यांचे पण पेन ड्राईव्ह, कॉप्या, सीड्या, झेरॉक्स बऱ्याच गोष्टी असतात. मी आत्ता फक्त पहिल्यांदा पाऊल ठेवलंय शहरामध्ये. बऱ्याच बऱ्याच गोष्टी निघतील. त्यामुळे मला वाटतं इथून पुढे ते काळजी घेतील त्या सगळ्या गोष्टींची, फार काळजी घेतील. मी सगळ्या पत्रकार महोदयांना मी फार नम्र माणूस आहे. मी लहान आहे, मी सामान्य आहे. मी काय लय झांकी-पँकीवाला माणूस नाही. मी चळवळीतली आहे. मी सडापटीन चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण एक नक्की, म्हणजे हे सगळ्या च्यासाठी मी फार ताकदीने एक मांडलं पाहिजे. मी कायम असं म्हणते, की मी महिला असण्याचं व्हिक्टिम कार्ड कधीही खेळत नाही. नेव्हर. माझं असं म्हणणं आहे. पेन ड्राईव्ह, कॉपी, सीड्या माझ्याकडे आहेत. मुख्यत्वे सोलापूरमधील कुठल्या नेते किंवा मंत्री असतील त्यांच्या तुमच्याकडे तशा? दादा, शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेच्या पहिल्या दिवसात फक्त पुस्तकाला कव्हरं टाकायची असतात. आता कव्हरांना टायटल द्यायची आहेत. त्याच्यानंतर होमवर्क, असाइनमेंट चिक्कार आहे आपल्याकडे. कशाला काळजी करताय? लय आहे आपल्याकडे. असं म्हणता येत नाही की भाजपवाल्यांचं काही सांगता येत नाही, ते कुणाशी युती करतील. रायगडमध्ये मात्र आम्ही स्वतंत्र लढतोय. म्हणजे आता शिंदे गटाला सुद्धा भाजपवर विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. एक 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 लक्षात घ्या. भाजपा वापरते आणि फेकून देते हे तर सगळ्यांना ज्ञात आहे. मागच्या 2-2.5 वर्षात भाजपाने ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक शिंदे किंवा दादा या दोघांचीही वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढायला सुरुवात केली. उदाहरणार्थ अजितदादांच्या संबंधाने कोरेगाव पार्कच्या जमिनीचं प्रकरण असेल, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा वारंवार उल्लेख असेल किंवा अगदी म्हणजे सत्ता सुरू होतानाच पहिल्याच वर्षात पहिली धनंजय मुंडेंची विकेट असेल, दुसऱ्या वर्षात दुसरी माणिकराव कोकाटेंची विकेट असेल, सातत्याने त्यांच्या मंत्र्यांना वादग्रस्त ठरवणं असेल किंवा
शिंदेचा विचार केला तर संजय शिरसाटांवर लागलेली SIT असेल किंवा संदीपान भुमरेंच्या जागेचा विषय असेल, भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदाचा अजूनही तिढा न सुटणं असेल किंवा अगदी त्याच वेळेला स्वतः उपमुख्यमंत्र्यांकडे असणारं खातं युडी अर्बन डेव्हलपमेंट त्या नगर विकास खात्याचीच लागलेली चौकशी असेल किंवा रामदास कदमांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या डान्स बारची चौकशी असेल किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टच्या संबंधाने जी सगळी मागच्या महिन्यामध्ये जे ड्रगचा विषय जो निघाला ही सगळी माहिती असेल एका पाठोपाठ एक शिंदे आणि अजितदादा याच लोकांची सगळी प्रकरणं कशी बाहेर येतात याचा अर्थ भाजपा धुतल्या तांदळाची आहे का तर असं अजिबात नाही मुळात अमित शहानी जे सांगितलं की हम 100% भाजपा की ओर बढ़ रहे हैं और 2029 में हम किसी की भी बैसाखियों की हमें जरूरत नहीं पडेगी इस तरह से आज ते कदम हम चल रहे हैं तर ती त्या दिशेने ते वाटचाल करत आहेत त्यांना दर्प तसा खूप होता पण मुंबईकरांनी त्यांचा दर्प पाक चक्काचूर केलेला आहे त्याचा आणि त्यांना पुन्हा एकदा कितीही नाही म्हटलं तरी उबड्यांची गरज पडणारच आहे तुम्ही आता म्हणले की भाजपवर साम दंड भेद आहे आणि निवडणुकीचं तंत्र त्यांनी अवगत करते पण तुमचे शिवसैनिक जे 3 जिल्हा प्रमुख सोडून गेले दुसऱ्या पक्षात त्यांचं असं म्हणणं होतं की वरिष्ठ कधी इकडे सोलापूरला फिरत येत नाही त्यांनी उद्धव साहेब नाही संजय राऊत नाही काय नाही मग कशासाठी लढायचं आपण वरनच आपल्याला काय मिळत नाही बळत त्यांचा ऐका त्याच प्रश्नाला सरळ सरळ बंडखोरी केली त्या बंडखोरांवर काय कारवाई आपली काय करणार आहे अहवाल आपल्याकडे आला कोणी बंडखोरी केली त्या ज्यांच्या जिल्हा प्रमुखांनी तुम्हाला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी बंडखोरी करत भाजपाकडून उमेदवारी मिळवली आणि विजयी सुद्धा झाले अशा काही बंडखोरांचा आपल्याकडे अहवाल आलाय का आणि ओके जे लोक भाजपकडे गेले आता त्याच्यावर कारवाई करायचा काय प्रश्न आहे आता दिल्या घरी सुखी राहा म्हणायचा हा एक भाग दुसरं असं की तो गेलाय आणि तो तिथून उंटावरून शेळ्या हाकणार आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही रिॲक्ट व्हायचं म्हणजे तो लयच मोठा तिस्मार खान होईल ठीक आहे आता मी त्याला जोडून अजून एक सांगितलं पाहिजे की सोलापूरमध्ये कोण कोण आलं सोलापूरमध्ये सन्माननीय नेते संजय राऊत साहेब आले नाही असं नाही सोलापूरमध्ये मी स्वतः महाप्रबोधनच्या 2 सभा घेतल्या ज्या बदमाशाचं नाव तुम्ही घेतलंत ना त्यानेच स्टेज टाकला होता आणि त्याच्या गावात टाकला होता आणि मोहोळमध्ये जाऊन मी सभा घेतली होती म्हणजे त्याला हे सांगा बरं का की प्रश्न विचारला होता पण असं उत्तर दिलं त्याच्यानंतर या हुतात्मा स्मृती मंदिरात मी स्वतः महाप्रबोधनची सभा घेतली मीच होते सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या एरियामध्ये जाऊन सभा घेऊन इलाका तुम्हाला धमाका हमारा म्हणणार केलं त्यामुळे आमचं इकडे लक्ष नाही असं नाही आणि जिल्हा प्रमुख याच्यासाठीच नेमलेले असतात की जेव्हा एका व्यक्तीला एकाच वेळेला उद्धव साहेब म्हणजे बागेश्वर बाबा नाहीत एकाच वेळेला 4 ठिकाणी दिसायला तर त्यांचा प्रतिनिधी त्यांनी नेमलेला असतो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या प्रतिनिधीची जबाबदारी असते की त्याने जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर अगदी इथून पुढे सुद्धा फ्रॉम धिस डे तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर त्याच्या संबंधाने काय निर्णय घ्यायचे त्याची सुरुवात मी आजपासून करेन ओके आणि सोलापूरकडे कुणाचंही दुर्लक्ष झालं नाही इथे पंढरपूरला आम्ही असंख्य वेळा आलोय इथे सांगोल्यात आलोय आम्ही सोलापुरात आलोय आम्ही मोहोळमध्ये आलोय माडा करमाळ्यात आहो माझं तर पक्ष सोडा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सभा द्यायला मी आली मला वाटते की ही सगळी जर माहिती आपण घेतली तर आपला हा आरोप अगदीच खोटा ठरेल हा एक नक्की आहे की भाजपाकडे जो पैसा आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केलेला जो पैसा आहे आणि जो ईडीला अजिबात दिसत नाही त्या ईडीच्या चष्म्याचा नंबरच वेगळा आहे की त्यांना त्यांच्या जवळ असणारी भाजपा त्यांना जवळचं दिसत नाही ईडीला तर त्यांना दिसत नाहीये भाजपकडचा पैसा त्यांना बाकीच्यांकडचा पैसा दिसतोय तर तो पैसा जरा जास्त जोर करतो का तुम्हाला शिवसेनेचं काम दिसत नाही तर त्याचं साधं गणित आहे ज्या तुलनेमध्ये भाजपा त्यांचा आर्थिक जोर दाखवत जाहिराती आणि या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे कदाचित तो गवगवा तो प्रपोगंडा जास्त असतो
आम्ही त्या जाहिरातीच्या तुलनेत जरा कमी पडतोय का? तर हो, आम्ही कमी पडतोय. निश्चितपणे कमी पडतोय. पण याचा अर्थ आमच्या निष्ठा कमी पडतात का? अजिबात नाही. अतुलराजे भवर सारखा एक माणूस आहे. किती वेळा केस पडल्या, किती वेळा पोलीस स्टेशन झालं. मग जर लक्ष नसेल, तर असं किती वेळा झालं बरं, की तुमच्या समोर आहे, की भवरचा फोन उचलला नाही, मी उचलला नाही किंवा राऊत साहेबांनी उचलला नाही, असं किती वेळा झालं बरं? तर प्रत्येक वेळेला तो फोन घेतला गेला. फक्त त्यांचाच नाही. इथल्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचे फोन घेतले गेले. मी सोलापूरमध्ये नसेल, पण सोलापूरमधली अशी कितीतरी माणसं आहेत. मग ती अगदी मग ते इकडे रेखा आडकी असेल किंवा अगदी शरद कोळी असेल, कोणीही. याच्यातला एकही माणूस असा नाही, की ज्यांच्याशी मी कनेक्टेड नाही किंवा ज्यांना मी बोलले नाही. अगदी अक्कलकोट मधले काही प्रॉब्लेम असतील, तरी सुद्धा मी असंख्य वेळा त्याच्यावर बोललेली आहे. तरीही तुमच्या अपेक्षा इथून पुढे पूर्ण केल्या जातील. एक काळ असा होता की बाळासाहेबांचा आदेश निघाल्यानंतर आपला जीव देण्यासाठी सज्ज असणारी शिवसैनिकांची एक पिढी होती. आणि आता असं दिसतंय की सत्तेवर असताना सुद्धा उद्धव साहेबांना 40 आमदार सोडून जातात, त्यानंतर काही खासदार सोडून जातात, अगदी विधानसभेच्या वेळेला निवडणुकीत उमेदवार पळून जातात, आपला बी फॉर्म घेतात आणि तिसऱ्याची उमेदवारी स्वतःच्या दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी भरतात. शेवटपर्यंत म्हणजे कालपर्यंत सुद्धा धक्के बसतायत शिवसेना या सगळ्या धक्क्यातनं का सावरत नाहीये? कारण काय? म्हणजे तो निष्ठावंत सैनिक आहे, तो आता असा कसा काय झालेला आहे? एक लक्षात घ्या. असं नाही की बाळासाहेबांच्या काळामध्ये बंड झाली नाही किंवा बाळासाहेबांच्या काळात कधी कुणी गेलंच नाही. नारायण राणे किंवा भुजबळ यांच्यासारखी माणसं बाळासाहेबांच्या काळातच गेली होती. त्यामुळे जाणाऱ्याला काय कधी सांगता येत नाही, की तो 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 कसा रिॲक्ट करेल, जाणारा काय पद्धतीने विचार करेल, तो काही मुद्दा असू शकत नाही. पण बातम्या ज्या केल्या जातात ना, की अमुक एक गेला धक्का, तमुक एक गेला धक्का, तर खरंच तो धक्का असतो का? अहो मला सांगा, मुंबईतले तब्बल 56 नगरसेवक निघून गेले. 56 नगरसेवक, सगळे आमदार निघून गेले होते. राखेतनं हा पक्ष उभा राहिला, नवं चिन्ह घेऊन उभा राहिला. लोक म्हणाले की अहो नाही, अमुक एक चिन्ह फार लोकांच्या अगदी म्हणजे मनी मानसी ठसलेलं आहे. तरी सुद्धा एक नवं चिन्ह घेऊन आम्ही उभे राहिलो आणि नवं चिन्ह घेऊन आम्ही लोकसभेला 9 खासदार, विधानसभेला 20 आमदार आणि देशातली नव्हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका, त्या महापालिकेत तब्बल 65 नगरसेवक निवडून आणू शकलो. वाईस वर्षा ज्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत, त्यांना फक्त 4 संख्या जास्तीच्या मिळाल्या. त्यावरनं एक गोष्ट आपण सगळेजण आपल्या लक्षात आली असेल, की भाजपा किंवा हे लोक जे आहेत, ही नेते चोरणारी माणसं आहेत. शिवसेना नेते घडवणारा ब्रँड आहे. एक जाणकार शेतकरी जो असतो, त्या शेतकऱ्याचा एक धर्म असतो, पाऊस पडो न पडो त्याने पेरलं पाहिजे, त्याने पेरलं पाहिजे. तसा शिवसेनेचा एक धर्म आहे. सत्ता येईल सत्ता जाईल, पण शिवसेना लढत राहील. 20% राजकारण, 80% समाजकारण शिवसेना करत राहील आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत राहू आणि करून दाखवू. नाही, विधानसभेला यश नेतोय शिंदे सेना, युपीटी, शिवसेना. तुम्ही तो प्रश्न विचारावा म्हणूनच मी माझ्या चर्चेत घेतला नाही. कालपासून त्याच्यावर फार चर्चा चालू होती आणि मला सोलापूर माहित नव्हतं. सो मला असं वाटलं की मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं पाहिजे, माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही घडतंय तर त्यावर आपलं स्टँड काय आहे, आपली भूमिका काय आहे. आणि यावर माझ्या पक्षाची भूमिका मी स्पष्ट केली पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही. हे फार स्पष्टपणे, अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून त्यांना जी काही स्थानिकची गणितं वाटली त्या गणितांना अनुसरून घेतलेला आहे. यावर काय पुढे, कारण तुमचा पुढचा प्रश्न काय येणार तेही मला माहितीये, तर यावर पुढची काय स्टेप असेल काय नाही, तर मला वाटतंय त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांशी काल बोलले आणि पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की मी त्यांना स्वतंत्रपणे बोलणार आहे आणि ते त्यांच्याशी बोलतील. कदाचित उशिरा रात्री जर त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही अजून, ठीक आहे. परंतु जेवढी माझी माहिती आहे आणि जेवढी मला ज्ञात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार आम्ही एकटे लढतोय.
आम्ही आमच्या सोबत जो जो भाजपला ताकदीने विरोध करण्यासाठी लढत आहे, होय आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आहोत. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या अगदी सुरुवातीला सन्मान्य पक्षप्रमुखांनी षण्मुखानंद हॉल येथून जे स्पष्टपणे सांगितलंय की जीव गेला तरी 72 पण मी अशा दोघांचा गुलाम होणार नाही. ते वाक्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या वाक्याला प्रमाण मानून आम्ही महाराष्ट्रात आणि इथं या जिल्ह्यात सुद्धा काम करणार आहोत. जसं मी म्हटलं की नगर परिषदेला काय झालं, महापालिकेला काय झालं, तेव्हा मी नव्हतेच आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये अर्ज भरणं, युत्या आघाड्या याही सगळ्या बोलाचालींच्यासाठी मी नव्हते. पण इथून पुढे कसं लढायचं ते 7 दिवस माझ्या हातात आहेत. मी माझ्या परीनं प्रयत्न करेल, तुमच्या सगळ्यांची साथ मागेल की या 7 दिवसात मला काही करता येतं का, परंतु बार्शीची युती ही आमची युती नाही. ताई सांगितलं की 2 तारखेला तुम्ही जिल्ह्याचा दौरा करणार आहे झेडपी अनुषंगाने. मग बार्शी तालुक्यात जाणार आणि तिथे शिवसेना बीटी जी युती झाली त्यांचा प्रचार करणार. मी आत्ता जर म्हटलंय की मला कुठे कुठे माझे उमेदवार आहेत ते मला चेक करायचे आहे. मी आपली ही पत्रकारांचा संवाद झाला की माध्यमांशी बोलून झालं की मी माझ्या संघटनेशी एकदा बोलणार आहे. संघटनेला बोलताना मी त्या सगळ्या बैजवार याद्या सगळ्यांकडून मागवलेल्या आहेत. या याद्या मी समजून घेईन. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सांगोल्यात चांगल्या सायझेबल जागा लढत आहोत. आम्ही कुर्डुवाडीत पण चांगल्या जागा त्या सगळ्या म्हणजे करमाळा, माढा, सांगोला या भागात आम्ही चांगल्या जागा लढत आहोत. तर त्या सगळ्या जागांचा मी जरा आढावा घेते आणि प्रायोरिटीने जरा माझं तिकडे पण लक्ष असणार आहे. राहिला प्रश्न बार्शीचा, तर मला असं वाटतं की बार्शीला आमदार आहेत आणि आमदार लढतील. गरज वाटली आणि पक्षप्रमुखांचे माझं जसं म्हटलं की माझं बोलणं अजून झालेलं नाही, तर तेव्हा ठरवू आम्ही. पराभूत झालेले आहेत आणि त्यांनी असं आरोप केलेला आहे की शिवसेना शिंदे गटाने आम्हाला मदत केलेली नाही कोणती, त्यामुळे आम्ही पराभूत झालो. कोणाचे? भाजपचे. अरे ते मला कशाला विचारताय? मला कशाला विचारताय? भाजप आणि सेनेची लागलेली कलगीतुरा त्यांच्यातली कुस्ती त्यांना मिटवू देत ना. मी कशाला पंच होऊ त्या दोघांमध्ये? तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? मी अशा रिकाम टेकडे नाही काम करणार. युती भविष्यात टिकेल असं वाटतं का? सोशल मी मीडिया थोडी बागेश्वर बाबा आहे की मी त्याच्यात भविष्य सांगू शकेन. सोशल मीडियामध्ये महिलांच्या प्रतिक्रिया येतात एखाद्या विषयावरती, तर त्याच्या खाली जे येतात ना सगळे आहेत, तर त्याच्यावरती काही महिला संघटनांच्या वतीने काही विचार आहे की नाही त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोग नावाची एक अंधश्रद्धा नेमलेली आहे की ज्याची लोकांची अंधश्रद्धा आहे की आयोग काम करत असतो. त्या आयोगाला लोकांनी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे की साला तुमचं हे पण जरा काम आहे बघा ना. विधानसभेत एकदा म्हणजे विधिमंडळात एकदा विचारायला पाहिजे. हो, मी- खालच्या शब्दात ठीक आहे दादा मी जेव्हा कधी विधिमंडळात जाईल ना तेव्हा नक्की मी त्याच्यावरती काम नाही, करेन. मराठवाड्यात असं झालंय की परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एका टेस्ट रूमला भेट दिली वाहन चालक तिथे वाहन चालक जे आहेत ते मद्यधुंद अवस्थेत सापडले. तर त्याच्यावर त्या वाहन चालकाने उत्तर दिले की ओले मला त्रास देतात, सुट्ट्या देत नाही, त्याच्यामुळे पाहणी करायला मंत्री येणार आहेत म्हणून मी दारू पिऊन आलो, अशा पद्धतीची भूमिका आहे. काय एकंदरीत परिस्थिती आहे परिवहन विभागाची? जाऊ दे. जिथे त्यांचे आमदार कॅन्टीन मध्ये मारामारी करतात तिथं काय लोकांकडून अपेक्षा करतात?